आणि यानंतरची बातमी यूट्यूबर ज्योती मल्होत्रा संदर्भातले यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या गद्दारीचे एक एक पुरावे समोर येत आहेत। ज्योती मल्होत्रानं ISI सोबत संबंधांची थेट कबुली दिली। पाकिस्तानला देशाविरोधात माहिती पुरवल्याची कबुली सुद्धा तिने दिलेली आहे। पाकिस्तानमध्ये अली हसनने ISI अधिकाऱ्यांसोबत थेट भेट घेतलेली आहे आणि तिने हे मान्य केलेलं आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात ज्योतीचा नेमका कबुलीनामा काय सांगतोय। पाकिस्तानमध्ये अली हसननं ISI अधिकाऱ्यांसोबत भेट घालून दिली। पाकिस्तानात ISI एजंट शाकिर राणा शहबाजची भेट घेतली। शाकिरचा मोबाईल नंबर जट रंधवा नावानं सेव्ह केलेला आहे। शाकिर सोबत वारंवार चॅटमधून देशाविरोधात माहिती दिलेली आहे। बघा, दानिशच्या मदतीने पाकिस्तानमध्ये 2 फेऱ्या मारल्या असं ज्योती सांगते। व्हॉट्सअप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामद्वारे सतत सर्वांसोबत संपर्कात ज्योती मल्होत्रा राहिली आहे। दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या अधिकारी दानिशला ती अनेकदा भेटली असल्याचं ती स्वतःच सांगते। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राचं आणखी एक नवीन चॅट समोर आलं। पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी अर्थातच अली हसन याच्यासोबतचं ते व्हॉट्सअप चॅट असल्याचं आता समोर आलेलं आहे। बघा, ही गद्दार ज्योती तिने या दरम्यान पाकिस्तान सोबत वारंवार संपर्क केलेला आहे, अनेकांना भेटलेली आहे आणि भारताविरोधात कट सुद्धा या ज्योती मल्होत्रानं रचलेला आहे। तर पाकिस्तानी गुप्तहेर शहजादनं चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले। उत्तर प्रदेशमधील अनेक भागांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचल्याची कबुली शहजादनं दिली। तस्करी दरम्यान शहजाद ISI एजंटच्या संपर्कात आला होता आणि तो ISIच्या पैशांचा वापर भारतात हेरगिरीसाठी करत होता असा संशय। UP ATSने शहजादला रामपूरच्या आझादनगर भागातून अटक सुद्धा केलेली होती। तर आपण बघतोय पाकिस्तानी गुप्तहेरानं ही कबुली दिली असल्याचं आपण पाहू शकतोय। UP मध्ये हल्ल्याचा कट जो आहे तो रचण्यात आलेला आहे। उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचलेला होता जो आता उघडकीस आलेला आहे। पाकिस्तानी गुप्तहेरानं ही कबुली दिलेली आहे। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे, कारण पुणे स्टेशन येरवडा भोसरी भागामध्ये स्फोटांची धमकी देण्यात आली आहे। बघा, या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। महाराष्ट्र पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा फोन आलाय। या धमकीच्या फोन नंतर पोलिसांकडून पुण्यात शोध मोहीम चालू करण्यात आलेली आहे। GRP, रेल्वे पोलीस, शहर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे। या पोलिसांच्या शोधात कुठलाही संशयास्पद वस्तू मात्र आढळलेल्या नाही आहेत। आपण बघतोय पुणे स्टेशन येरवडा भोसरी या ठिकाणी स्फोटांची धमकी देण्यात आली आहे। याआधी आपण पाहिलेलं होतं मुंबईला सुद्धा अशाच प्रकारच्या स्फोटांची धमकी देण्यात आली होती आणि आता थेट पुण्याला सुद्धा अशा प्रकारच्या स्फोटांची धमकी दिली आहे। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून घेऊयात। सचिन, मुंबईला काही दिवसांपूर्वी धमकी आली, आता पुण्याला सुद्धा आलेली आहे। हा मेल कुठून आलेला आहे, नेमकं काय यामध्ये म्हटलेलं आहे, फोन मध्ये काय नेमकं सांगितलं, काय अपडेट? नक्कीच आता मुंबईनंतर पुण्याला देखील धमक्या येऊ लागलेल्या आहेत। महाराष्ट्र पोलिसांचं जे कंट्रोल रूम आहे 112 हेल्पलाईन नंबर, त्यावरती आज सकाळी अशा प्रकारचा धमकीचा फोन हा आलेला होता। त्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशन, येरवडा कारागृह आणि भोसरी या परिसरांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली। या धमकीनंतरच आता या सगळ्या ठिकाणांची पोलिसांनी BDDA स्क्वॉडने, GRPने तपासणी केली, मात्र तपासणीमध्ये कोणत्याही स्वरूपाची संशयास्पद गोष्ट ही आढळलेली नाहीये। आता धमकी नेमकी कोणी दिली आणि काय त्याचा मागचा उद्देश होता याचा सध्या यंत्रणांकडून तपास सुरू आहे। निश्चितच धन्यवाद दिलेले आहे सर्व सविस्तर अपडेटसाठी सचिन। तर आपण बघतोय धमकीचा फोन आलेला आहे, कंट्रोल रूमला हा फोन आलेला होता आणि यानंतर पुण्यातली काही महत्त्वाची ठिकाणं थेट स्फोटानं उडवून देण्याची धमकी यामध्ये देण्यात आलेली आहे। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या T-72 या टँकने LOC वरती लष्कराच्या ताकदीत भर पाडली। बख्तरबंद ताकद, हवाई संरक्षणाची अचूकता आणि तोफखान्याच्या समन्वयानं पाकिस्तानच्या आक्रमकतेला जोरदार प्रत्युत्तर दिलं। T-72 टँक हा भारतीय लष्कराचा अविभाज्य घटक आहे। 125 मिमी तोफ आणि 4000 मीटर पर्यंत मारा करणारी मिसाईल क्षमता, त्यामुळे सैन्य तैनातीत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे।
बघा LOC वरती आता या दरम्यान सैन्याला बळकटी येताना आपल्याला दिसते. ऑपरेशन सिंदूरने दाणादाण उडवल्यानंतर आता पाकिस्तानची धडकी भरवणारं एक नवीन मिसाईल भारताच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहे. मात्र हे स्टार मिसाईल नेमकं काय आहे आणि त्यामुळे पाकिस्तान आणि चीनच्या पायाखालची जमीन का सरकली आहे, पहा हा रिपोर्ट. ब्रह्मोसच्या जोडीला विध्वंसक स्टार मिसाईल. स्टार मिसाईलमुळे पाक आणि चीनला धडकी. पाक विरोधात वॉर, भारताकडे आता स्टार. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या ब्रह्मोस मिसाईलनं पाकच्या क्षेपणास्त्रांना बेचिराग करून टाकले. त्यातच भारत DRDOच्या माध्यमातून सुपरसॉनिक टार्गेट मिसाईल तयार करतोय. हे स्वदेशी सुपरसॉनिक टार्गेट मिसाईल स्वदेशी असून ब्रह्मोस सारख्या क्षेपणास्त्रांना पर्याय म्हणून वापरता येईल. भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्करापुढे असणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीनं हे मिसाईल डिझाईन करण्यात आले. DRDOने विकसित केलेल्या या सुपरसॉनिक टार्गेट मिसाईलची सध्या चाचणी सुरू आहे. सुपरसॉनिक टार्गेट मिसाईलचा वेग 3062 किलोमीटर आहे. तिन्ही दलासाठी सुपरसॉनिक टार्गेट मिसाईल उपयुक्त आहे. शत्रूचं रडार आणि अवॅक प्रणाली नष्ट करण्यासाठी उपयुक्त आहे. 55 ते 175 किलोमीटर पर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. सुपरसॉनिक टार्गेट मिसाईलमुळे भारताच्या सामरिक शक्तीमध्ये भरच पडणार आहे. या मिसाईलच्या निर्मितीमुळे भारत शस्त्रसज्जतेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. त्यामुळे संरक्षण साधन सामग्रीची इतर देशातील आयात कमी होऊन संरक्षण क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळेल. त्यामुळे सुपरसॉनिक टार्गेट मिसाईल हे भारताच्या आत्मनिर्भर शस्त्रसज्जतेच्या वाटचालीतील महत्त्वाचं पाऊल आहे, हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर बघितलं आता भारतीय सैन्याची बळकटी जी आहे ती आता वाढलेली आहे आणि हे आपण या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेतलं. बघूयात पुढची बातमी. बलुचिस्तानमधील खुजदार इथल्या 0 पॉइंट जवळ एक स्फोट झालाय, ज्यामध्ये पाकिस्तान आर्मी पब्लिक स्कूलच्या वाहनाला लक्ष्य करण्यात आलेलं आहे. स्फोटात 4 मुलं ठार झाल्याची देखील माहिती मिळतेय. आपण पाहतो या स्फोटामध्ये तब्बल 4 मुलं ठार झालेली आहे. स्कूल व्हॅनला लक्ष्य करण्यात आलेलं आहे. बलुचिस्तानमध्ये हा स्फोट झालेला आहे. तब्बल 57 मुस्लिम देशांचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय इस्लामिक संघटनेच्या बैठकीत पाकिस्ताननं आता भारताविरोधात प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र जगातील सर्वात मोठं मुस्लिम राष्ट्र अशी ओळख असलेल्या इंडोनेशियानं त्याला विरोध केला. दरम्यान इंडोनेशिया व्यतिरिक्त बहारीन आणि इजिप्तने देखील पाकिस्तानच्या या प्रयत्नांचा विरोध केलेला आहे आणि त्यामुळे मुस्लिम मित्र राष्ट्रांमध्ये भारताबाबत अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या पाकला 3 मोठ्या मुस्लिम राष्ट्रांनीच धक्का दिलेला आहे असं आता म्हणावं लागणार आहे. एकंदरीत आता 3 देशांचा पाकिस्तानला विरोध आहे. जी देश पाकिस्तानला आपल्यासोबत आहेत असं वाटत होतं मुस्लिम राष्ट्र आहेत, मात्र त्यांनीच पाकिस्तानला धक्का दिलाय. तीन देशांनी या दरम्यान पाकिस्तानला विरोध केलेला असल्याचं आपण पाहतोय. यामध्ये आपण बघतोय OIC प्रस्ताव आणि त्याचा विरोध या दरम्यान करण्यात आलेला आहे. भारताच्या विरोधात पाकिस्तान नवी खेळी खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याला आता 3 मुस्लिम देशांनीच विरोध केलेला आहे. त्यामुळे आता चांगलीच पाकिस्तानची यावेळेस नांगी ठिचली आहे. आणि यानंतर काही महत्त्वाच्या अपडेट्स पावसासंदर्भातल्या, कारण अवकाळी पावसानं राज्यभरात थैमान घातलेलं आहे. तर विदर्भाकडे वळूयात. विदर्भामध्ये पुढील 5 ते 7 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. बघा, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मे महिन्यातील 20 दिवस संपले तर तापमान सामान्य राहिलंय. काही वेळा अवकाळी पावसाचा जोरही आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर पुढील 10 दिवसही तापमान सामान्यच राहण्याचा अंदाज जो आहे तो सध्या वर्तवला जात असल्याचं आपण पाहतोय. पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये उष्णतेची लाट दिसून आलेली नाही. मे महिन्यामध्येच धो-धो पावसाला सुरुवात झाली आणि अगदी इतका पाऊस की नागरिक वैतागलेले आहेत, तणावात आहेत, कारण अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. मान्सून पूर्वीची कामं सुद्धा झालेली नाहीये, त्यामुळे याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय.
जैसा कि हम देख रहे हैं कि लगातार जो मई का महीना है जिसमें हम सामान्य तापमान जो विदर्भ के ज़िले की होती है वो 43, 44 और 45 होती है, लेकिन पिछले 20 दिनों से अगर हम बात करें विदर्भ के अधिकांश जिलों में जो तापमान है सामान्य से काफ़ी कम बने हुए हैं। कहीं कहीं स्थानों पे जो तापमान है वो सामान्य से 3 डिग्री 4 डिग्री कम बने हुए हैं। विदर्भ के ऊपर जो मानसून की सामान्य तारीख होती है वो 15 जून होती है। 15 जून के आसपास समूचे विदर्भ को मान्सून का रेनफॉल कवर कर लेता है। तर आपण बघितलं विदर्भामध्ये तर पावसाचा अंदाज आहे, मात्र संपूर्ण राज्यभरातली काय नेमकी परिस्थिती आहे जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात। सुरुवातीला मुंबईमधली अपडेट। आज मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे। आज संध्याकाळच्या सुमारास मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे। मान्सूनपूर्व पावसानं मुंबई आणि पुण्याला चांगलं झोडपून काढलेलं आहे। मुंबईमधील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस झालाय। पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं असल्याचं देखील दिसतंय। पुण्याच्या वाणेर या ठिकाणच्या मुंबई बंगळुरू महामार्गाजवळच्या पॅनकार्ड क्लब रस्ता पाण्याखाली गेला असल्याचं दिसलं। काल संध्याकाळी झालेल्या पावसानं रस्त्याची नदी झाली, त्यामुळे अनेक गाड्या देखील बंद पडल्या। पुण्यात येरवडा आणि कल्याणी नगर भागात काल रात्री जोरदार पाऊस झाला, त्यामुळे रस्त्यावर पाण्याचे डबके साचले। वाहतूक अव्यवस्थित झाली आणि अनेक वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहन चालवताना दिसले। रस्त्यावर अजूनही पाणी मोठ्या प्रमाणात जमा झालंय। मनमाडमध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यरात्री पावसानं हजेरी लावली आहे। सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे खरीपाच्या कामांना मात्र उशीर होण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। रात्रभराच्या विश्रांतीनंतर सकाळपासून पावसाला सुरुवात झाली। जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची रिपरिप दिसली। काल संध्याकाळपासून काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाला। नागरिकांची त्यामुळे गैरसोय होती आहे। पावसामुळे शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व कामं सुद्धा खोळंबली आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये पावसाचा धुमाकूळ दिसतो। या अवकाळी पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचलं। काही काळ वाहतुकीला अडथळा देखील निर्माण झाला। अवकाळी पावसात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। हिंगोलीमध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेला पाणी साचलं। हिंगोलीसह कळमनुरीच्या भागात रस्त्याची वाहतूक विस्कळीत झाली। काही भागांमध्ये ओढ्यांना सुद्धा पूर आला। सांगलीमध्ये संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक संपन्न झाली। पावसाळ्यापूर्वीच्या कामांना आता वेग सुद्धा आलाय। नवी मुंबईमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे नवी मुंबईमधलं जनजीवन विस्कळीत झालं। इथलं एपीएमसी मार्केट सुद्धा आता जलमय झालंय। यानंतर आता एक ब्रेकिंग न्यूज आहे, कारण नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सुनावणी राऊत अव्हेन्यू कोर्टात पार पडली आहे। ईडीने न्यायालयाला सांगितलंय सोनिया आणि राहुल यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल करता येणार आहे। बातमी अतिशय मोठी आहे, खटला दाखल करता येईल असं सांगितलंय। नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरं तर सुनावणी पार पडतीये आणि त्या संदर्भातच ही मोठी अपडेट। मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करता येणार असं सांगितलं जातंय। तर कोर्टामध्ये ईडीने आता ही माहिती दिली असल्याचं आपण पाहतोय। मुंबईमध्ये काल तुफान पाऊस झालाय। मान्सूनपूर्व पावसामुळे सर्वांची दाणादाण उडालेली आहे। अनेक भागांमध्ये पाणी तुंबलं। साकी नाक्यामध्ये साचलेल्या पाण्यावर कचरा तरंगताना दिसला। तुंबलेल्या पाण्यातून कचरा पूर्णतः रस्त्यावरती वाहत आला। लातूर जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। 2 तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या रेणा नदी पात्रात देखील पाण्याचा प्रवाह वाढलाय। अनेक भागातील वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे।
जोरदार पावसानं चांदेश्वरी धबधबा वाहतोय. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील कासारी जवळ जोरदार पाऊस पडलेला आहे. नागरिकांच्या विहिरींना पाणी उतरण्यास मोठी मदत सुद्धा होणार आहे. रत्नागिरीमध्ये तब्बल 7 तास बत्तीगुल होते. जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी लाईट नव्हती. कुवारबाव, मिरजुळे आजूबाजूचा परिसर अंधारात होता. त्यामुळे रत्नागिरीमध्ये पहिल्याच पावसात महावितरणच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखोल झाली. पुण्यात पूर्वमोसमी पावसानं धुमाकूळ घातला. धनकवडी परिसरातील पद्मावती नगर सोसायटीची सीविंग खाली करण्याची नोटीस महापालिकेने रहिवाशांना दिली. पावसामुळे संरक्षण भिंती जवळची माती वाहून गेली आहे. त्यामुळे इमारत धोकादायक स्थितीत असल्याचं महानगरपालिकेने म्हटलं. वर्ध्यात समुद्रपूर तालुक्यातील वडगाव या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. काही घरांवरील छप्पर उडालं आणि नुकसान झाल्याची माहिती आहे. घरात पाणी शिरलं त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान झालंय. काही गोठ्यांवरील टीन पत्रे उडाल्यानं वैरण भिजलंय. नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसला. सिन्नर तालुक्यातील शेती पिकांना वादळी वारा आणि पावसाचा चांगलाच फटका बसला असल्याचं दिसलं. वीज पडून एकाचा मृत्यू झालाय. जिल्ह्यामध्ये 5 दिवसांमध्ये अवकाळीचा हा 4था बळी गेलाय. तिकडे पश्चिम विदर्भात देखील अवकाळीने कहरच केलेला आहे. गेल्या 18 दिवसांमध्ये तब्बल 276 गावांमध्ये अवकाळी पाऊस झालाय. 7 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 771 घरांची पडझड झाली. 12,269 हेक्टर शेतीचंही नुकसान झालं. 95 जनावरं दगावली आणि पावसामुळे संत्रा, कांदा, पपई, केळी, ज्वारी, भुईमुगसह अनेक पिकांचं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसानं चांगलाच हाहाकार माजवला. फळबागांसह शेतनेट, झाडं, कच्ची घरं, विजेचे खांब जमीनदोस्त झाले. पैठण तालुक्यातल्या पाचोड परिसरातल्या वडजे हर्षे शिवारात चक्रीवादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. मोसंबीच्या बागांसह डाळिंब, पपईच्या बागा आणि उन्हाळी बाजरीचं पीक उद्ध्वस्त झालं. अवकाळी पावसानं वाशिममध्ये शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला. एकतर अवकाळीने काढून ठेवलेल्या पिकांचं नुकसान झालंय, तर भुईमुगाला जमिनीतच अंकुर फुटले. वाशिम जिल्ह्यामध्ये परिपक्व झालेला भुईमुग काढण्यास उशीर झालाय. जमिनीतच शेंगांना अंकुर फुटू लागले. पंढरपूरमध्ये फळबागांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे पेरू, आंबा यासह इतर फळबागांचं नुकसान झालेलं आहे. आतापर्यंत 115 शेतकऱ्यांचे 65 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पंढरपूर तालुक्यातील जोरदार अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे. या पावसामुळे डाळिंबाच्या बागांना फटका बसला. तालुक्यातील सुमारे 65 हेक्टर क्षेत्रावरील विविध फळबागांना फटका बसला. बळीराजा त्यामुळे आर्थिक संकटात सापडला. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. माझ्यासोबत जे शेतकरी वर्धा जिल्ह्यामध्ये सेलू तालुक्यातील तळोदी शिवारात वीज पडून व्यक्तीचा मृत्यू झाला. चाणकी शिवारामध्ये वीज पडून बैलजोडी ठार झाले. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. राज्यात वीज पडून 4 जणांचा मृत्यू झालाय. विविध जिल्ह्यांमध्ये काल वादळी पावसानं ताणाताण उडवली. परभणी, राहुरी, वर्धा, नाशिकमध्ये या घटना घडल्या. धोंडीराम हलबुर्गे, राहुल पटारे, बळीराम परचाके, रवींद्र बोडके अशी मृतकांची नावे. अनेक ठिकाणी पशुधनाचीही हानी झाली आहे. छतांवरील पत्रे आणि झाडं उन्मळून पडली. फळबागांचं मोठं नुकसान झालं.